एपिसोड मी लाईव्ह केलेत. लाईव्ह पण खूप प्रेम भेटला त्यासाठी मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केलं नसेल तर या कोल्हापुरी भाऊ सर्वेश कोले शब्द वेडेला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. करा आधी. चला पुढचं बघूया. सगळ्यात सुरुवातला विषय हाच आहे, ते चाबरं जे बारकाय ना, चाबरं घनश्याम ते आणि पॅडी या दोघांच्या मध्ये एक वाजलं सुरुवातलाच, एपिसोडच्या सुरुवातलाच. काय विषय झालेला की पॅडी भाऊला मनापासून वाईट वाटलं की मी घनश्यामवरती अन्याय करतोय असं तर बाहेर दिसत नसेल, किंवा मी चुकीचं वागतोय असं तर दिसत नसेल. कारण तो जे ऍटिट्यूड दाखवा लागला ना, ते चाबरं इकडे तिकडे फिरताना पॅडी दादाला बघून इकडे बघतोय तिकडे बघतोय, असं वागतोय तसं वागतोय, असं वागलाय म्हणताना पॅडी दादा डोळ्यातनं पाणी काढून रडून सांगितलं घनश्यामला की घनश्याम तू जे वागतोयस बाबा तसं वागू नकोस प्लीज. मी तुझ्या म्हणजे माझं काय चुकत असेल तर मला सांग. एवढा मोठा म्हणून रडत होता तुझ्यासाठी घनश्याम, हे चाबऱ्या तुझ्यासाठी रडत होता तो. थोड्या टाइम नंतर अंकिता वालावरकर देखील घनश्यामला चांगलं सांगत होती की बाबा तू दुसऱ्यांची कामं करू नको. दुसऱ्यांची कामं म्हणजे काय, आईला चाबरं ते निक्कीचं हंतरून घडी घालायला लागले. अरे हे केवढं, ते कामरून केवढं, पांघरून केवढं, हे घडी घालायला लागले. निक्कीचं पांघरून घनश्याम हे असली कामं करायला आले तिथं. म्हणताना निक्कीता त्याला समजावत होती की बाबा असली कामं करू नको, तुझं तुझं तू काम कर, जे की त्याच्या भल्याचं होतं. हे चाबरं काय केलं, त्यांच्यासमोर म्हटला वय वय निक्कू दीदी तुझं बरोबर आहे, तू म्हणतेस हे बरोबर आहे. पॅडी दादाला काय म्हटला, वय वय पॅडी दादा तुमचं बरोबर आहे, तुम्ही माझी कान उघडणी केली. आणि काय केला, अरे जाऊन निक्की समोर सगळं वकून टाकले. निक्कीला सगळं सांगितलंय तुझ्याबद्दल आहे ना निक्कू दीदी, ती ही अंकिता असं म्हणत होती, तो पॅडी दादा असं म्हणत होता, तो डीपी असं म्हणत होता. म्हणजे ह्याला काय म्हणतात माहितीये काय, तुझी भलाई लोक करायला लागले आहेत आणि तू दुसऱ्याची दुवा चाललाय. याला काय अर्थ आहे घनश्याम. एवढंच काय, सध्याचं जे कपल आहे तुम्हाला माहित असेल, अरबाज आणि निक्की, सो कॉल्ड फेक लव्ह, कॅमेरा लव्ह कपल, ह्या दोघांच्या मध्ये वास्तव कोणामुळे, अभिजितमुळे वाचतं. बरोबर आहे. अभिजित संघ बोलायचं नाही असं अरबाजचं बोलणं असतं. आणि निक्की काय करते हो, कालच्या एपिसोड मध्ये काय केली माहितीये काय, पहिला इकडे तिकडे बघती कोण हाय काय, कोण नाही ना, आरशात बघत असती, हळूच बघती इकडं, अरे अभिजित हाय हाय कसा आहेस, ठीक आहेस ना, का 10 वर्षाने भेटलाय तुला, कसा आहेस ठीक आहेस काय विचारल्यास त्याला, कालच तर भेटल्यास ना. पण स्वतःहून किती 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 कडवी आहे बघा ती, स्वतःहून विषय काढते, स्वतःहून बोलते आणि असं दाखवते असतं की अभिजित स्वतःच बोलायला लागलाय. हे निक्की आणि अरबाजचं प्रेम आहे. निक्कीच्या अरबाजच्या प्रेमवरून आठवलं, अरब्या काय करते माहितीये काय, पहिला कॅमेरा बघते, असं कॅमेरा बघते आणि मग निक्की बोलते ओ निक्कू जेवलीस का, खाल्लीस का, पोट भरून खा. पहिला कॅमेराच बघणार, मग तिच्याकडे जाऊन बोलणार. हे तुझं कॅमेरासाठीचं प्रेम आणि तू शांतपण सांगतोस आम्हाला प्रेमाचं. अरब्या एवढंच काय, त्या चाबऱ्याला अजून एक मला सांगायचं आहे. डीपी बरोबर तुझं थोड्या दिवसाआधीच तिच्या कुशीत जाऊन रडाल तर डीपीची आठवते काय, मी शेतकरी माणूस आहे, माझ्या हाईटमुळे लोक मला असं म्हटली तसं म्हटली हो, पण तुमच्यासारखी चांगली माणसं भेटली हो मला, ओ डीपी दादा, असं रडलेला परवा. तेव्हा डीपी दादा त्याला किती चांगलं सांगितलेला. परत एवढं भांडणं होऊन पण ही व्हायरल झाली क्लिप महाराष्ट्रभर. आणि आज काय केले चाबरं, काय काय केले, ते डीपी बरोबर परत बांधले. आणि कशासाठी, डीपी चेष्टा करतो, डीपी काहीही बोलतो तुम्हाला माहिती आहे. डीपी चेष्टेत बोलला ओ पुढारी आता काय तोंड शिवलं का, हा एवढा शब्द वापरला. ह्या साबरानं घर गोळा केलं, घर ओ या इकडे या इकडे इकडे भांडण करणार आहे, इकडे सगळ्या घराला बोलवून घेतलं आणि त्यांच्या समोर म्हणलाय तुम्ही जी भाषा माझ्यासंग वापरला ती मला योग्य वाटली नाही. डीपी तुम्ही तोंड सांभाळून बोललं पाहिजे, मला हे खपणार नाही, मी पुढारी आहे, मला असल्या गोष्टी खपत नाहीत. तुझी ती निक्कू त्या वर्षा मॅडमला एवढं काय काय स्तर सोडून बोलली, तेव्हा कुठे गेलती रे चाबऱ्या तुझी भाषा, तेव्हा कुठे गेलती तुझी ती अस्मिता, मराठी अस्मिता कुठे गेलती. थोड्या टाइम नंतर ती निक्की तर भावचळल्या, तिला आता कळण झाले फुटेजसाठी काय करायचं काय नाही, चेष्टा चालू होती. थोड्या टाइम आधी ते आपल्या डीपीचा आणि निक्कीचा पण व्हिडिओ एक झालता बघा की ते खात बसलाय डीपी, चेष्टा चालू आहे. चेष्टा डीपीने बोलला तिला की शिट, डीपी धनंजय मध्ये घनश्याम मध्ये आला आणि माझं फुटेज तोडला बघ, माझं किती छान फुटेज चालू होतं. फुटेज शब्दावरनं तिला एवढी सनक गेली, ती लगे अशी माईक घेतली. तुम्हाला कळत नाही का, एकदा सांगितल्यावर डीपीला म्हणा लागले, तुम्हाला कळत नाही का, एकदा सांगितल्यावर तुम्हाला कळत नाही का फुटेजचा शब्द वापरायचा नाहीये, तुम्हाला कळलं पाहिजे. मी बिग बॉसला मी कंप्लेंट करते बरं का डीपी तुमची. अहो हे सीझन आहे, हे महाराष्ट्र बघायला लागलाय. अगं कडवे तुला कळायला पाहिजे, महाराष्ट्र बघायला येते, तू कशी वागती ग, तुला अक्कल आहे का महाराष्ट्र बघायला, हे तुला माहिती आहे का, तू दुसऱ्याला ज्ञान पाळायला चालल्यास, तुला माहिती आहे महाराष्ट्र बघायला काय. आणि ह्या गोष्टीवरनं त्याच्या संघ भांडली. ती मध्ये वर्षा मॅडमचं नाव निघलं म्हणताना वर्षा मॅडम पण मध्ये जाळात उडी मारली, वर्षा मॅडम जाळात उडी मारली म्हणताना आरब्या आणि वैभ्या बी लांबनं लगेच तिकडनं तिला चिडवायला लागले, वर्षा मॅडमला भांडायला लागले. हे सगळं किरकोळ भांडणावरनं ना एवढे सनक चालल्या डोक्यात, काय सांगू भावांनो. निक्की आहे ना, ती सटकले, तिचं तिला कळण झालंय, ह्यो आरब्या भाव दिन झालाय, ह्याला मी स्ट्रॉंग आहे म्हणताना ह्याला मी ह्याच्या मागे बंदूक ठेवून गोळी घेऊन त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून फिरत होतो, पण आता आरब्याच माझ्यासंग बोलून झालाय, अरे त्या सगळ्यांच्या जवळ आल्या, सगळ्यात मोठी बाकीची वाल्या, त्यामुळे हे भावचळले, ह्याला काय कळण झालंय काय करायचं. पॅडी दादा ह्याला काय म्हटलं बाबा की निक्की बाई तुझं काही सामान आहे मेकअपचं, त्या मेकअपच्या सामानच्या खाली माझं सामान आहे, ते मला उचलायचं आहे, त्यामुळे तुझं सामान प्लीज तू उचल ना, प्लीज हा शब्द वापरलेला. निक्की हो उचलते, हा ऍटिट्यूड तुझा. कुठला ऍटिट्यूड आणते ही,
ही म्हणा काल मी लाईव्हला पण बघितलो कुठलं 3 पिक्चर केल्या ह्या केल्या, तिन्ही पिक्चरला गुगलला एकच फोटो हिजा, म्हणजे ही किती मोठी स्टार आहे बघा. जाऊ दे हिचा ऍटिट्यूड हिच्या घरात, मला काय घेणं देणं नाही तुझ्या ऍटिट्यूड बरोबर. पण जेव्हा पॅडी होता प्रेमानं सांगितला, पहिल्यांदा सांगितला ऐकली नाही, दुसऱ्यांदा परत सांगितला नक्की प्लीज उचलशील का, तुम्ही मला नका सांगू ना, मला नका सांगू, मी उचलते ना, मला पाहिजे तेव्हा मी उचलते. अगं पण त्या माणसाला त्याचं सामान उचलायचं आहे ना, आणि त्याच्या सामानच्या साईडला तुझं सामान आहे, त्यामुळे तू सांगायला की उचल म्हणून, त्याला कशाला काय काम दुसरं हाऊस पडल्या. ही म्हणते नाही 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 मी उचलते, मला आता उचलायचं नाहीये ना, तुम्ही सांगितलं ना एकदा बस ना. पॅडेदा म्हणतो मग की बाबा ते सामान उचलताना तुझं सामान जर पडलं सांडलं तुटलं तर तू भांडा यायचं नाही. तर ही काय म्हणते ते मी बघेल ना, मग प्लीज प्लीज ना यार मी बघेन ना. हे ऍटिट्यूड नक्की घरात ठेव, तुला थोड्या दिवसात कळल, जरा ऍक्टिव्ह होऊ देत आमची डीपीपी सगळे जरा ऍक्टिव्ह होते, त्यानंतर कळल ते नक्की भरी. अरे ती उंच उडी आणि लांब उडीमध्ये ती जानवी नको बाबा, तिचं काय येड्यासारखं वागायला लागल्या, तिला काय कळण झाले. आता पण भांडणामध्ये आर्यासंघ भांडत होती, अचानक अशी बोलते, अशी अशी या 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 अशी बोलते. आता भांडणामध्ये आर्यासंघ भांडत वर्षा मॅडम मध्येच एक शब्द बोलली तर तिच्यावर परत काय तुटून पडली जानवी, काय काय बोलली की तू पोरं इथं बसतात म्हणताना वर्षा मॅडम तुम्ही असं असं करून येतात, तुला लाज आहे का तू जे बोलते त्याचं. तू म्हणते की पोरं इथं बसतात म्हणताना वर्षा मॅडम अशी अशी करत इथं येते, ही बोलायची टेक्निक, आणि तू चेष्टेत पण नाही, तू भांडणात रागात बोलली. कामावरती आली वर्षा मॅडमला काय म्हटली जान्हवीनं की तुम्हाला अवॉर्ड देण्यापेक्षा सरकारनं दुसऱ्या कोणाला तरी अवॉर्ड द्यायला पाहिजे होतं चांगल्या ऍक्टरला. म्हणजे तू तिच्या कामावर आले. अगं तुझा जन्म पण नव्हता बाई, तेव्हा ती स्टार होती, मी बोंबलून थकलो. तुम्हाला का कळत नाहीत, का आखला नाहीत. आता शेवटला घ्या पायावर दगड मारून, विकेंडचा वर आलाय उद्या, कळेल तुला जान्हवी काय केल्यास तू, काय चूक केल्यास. तू उड्या मारलं, मोठ्यानं बोललं, हाय 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 करून चाललं म्हणताना पण शानं म्हणत नाही जान्हवी, तुला लक्षात ठेव. त्यामुळे तुला कळण झालं, तू पूर्णपणे बावचळल्यास. ते कामावरती आली म्हणताना अंकिता मध्ये पडून म्हटली की तू मॅडमच्या कामावर जायचं नाही. बिग बॉस मध्ये आल्याच्या तरी कोण कोणाच्या कामावर जाऊ शकत नाही. तेव्हा परत सगळी गेम जान्हवीवर फिरल्या, जान्हवी स्वतःच्या पायावरती दगड घालून घेतल्या. सगळ्यात एंडला स्वीट पण एक रक्षाबंधनचा कार्यक्रम झाला छानपैकी. रक्षाबंधनच्या आठवणी, आपल्या बहिणीच्या आठवणी सगळ्या कंटेस्टंटनी एकमेकांना सांगितल्या.